अनुसूचित जाती आरक्षणाचा निर्णय तात्काळ रद्द करा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडू, भीम आर्मीचा इशारा। याबाबत अधिकृत असे की अनुसूचित जाती SC आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याचा शासन निर्णय हा सामाजिक न्याय, समता व भारतीय संविधानाच्या मूलभूत तत्वांना बाधा आणणारा असून सदर निर्णय संपूर्ण आंबेडकरी समाजाला अजिबात मान्य नाही। सदर निर्णयामुळे समाजात कृत्रिम फूट निर्माण होण्याची शक्यता असून भेदभावाला चालना मिळून वंचित घटकांच्या घटनात्मक अधिकारांवर प्रतिकूल परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे। त्यामुळे या निर्णयाविरोधात राज्यभर तीव्र असंतोष निर्माण झाला असून आरक्षण वर्गीकरणासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या न्यायमूर्ती अनंत बदर एक सदस्यीय समितीचा अहवाल अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही। पारदर्शकतेचा अभाव असताना घेतलेला कोणताही निर्णय लोकशाही व न्यायाच्या तत्वांना अनुसरून नाही, म्हणून तो आम्हाला मान्य नाही। अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ पूर्णतः रद्द करावा। न्यायमूर्ती अनंत बदर समितीचा संपूर्ण अहवाल त्वरित सार्वजनिक करण्यात यावा, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर व्यापक व तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। मोर्चे, धरणे, रास्ता रोको, मंत्रालय घेराव आदी लोकशाही मार्गाने अवलंब करून आंदोलन छेडण्यात जाईल व होणाऱ्या परिणामात प्रशासन जबाबदार राहील असा इशारा भीम आर्मीने दिला आहे। यावेळी या ठिकाणी भीम आर्मीचे राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनात निवेदन देण्यात आले। तर यावेळी राहुल वाघ, जिल्हाध्यक्ष भीम आर्मी सागर चव्हाण, यश बागुल, अशोक निकम, सुधीर केदार, मयूर तपासे, सचिन चव्हाण, प्रतीक चव्हाण, देवेंद्र पाटील, राजरत्न खैरनार, अनिकेत त्रिभुवन, ललित साबळे, विजय आगडे, मयूर पानपाटील, अमित मेसराम, तेजस पानपाटील आदी कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। फडणवीस सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद, भाजपा सरकार पाहिजे, फडणवीस सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद। महाराष्ट्र शासनाने शेड्यूल कास्ट म्हणजे अनुसूचित जातीमधील अबकड जे वर्गीकरण करण्यात येत आहे त्याला भीम आर्मी भारत एकता मिशनचा तीव्र विरोध आहे। त्याचे कारण असे की अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या एक संघपणे आरक्षणाच्या लढाईत सोबत लढत आहे, यांचे समदुःखी आहेत। पण तरीही RSS धार्जिने भारतीय जनता पार्टीच्या सरकारने हा अन्यायकारक कायदा आणून अबकड वर्गीकरणाचा GR आणून तोही 10 तारखेला नोटिफिकेशन देऊन 15 तारखेपर्यंत हरकती नोंदवायला लावल्या। पण त्या हरकती नोंदायच्या कशावर? त्याचा डाटा जो इम्पिरियल डाटा नाही आमच्याकडे, तर त्याच्यावर हरकती नोंदायच्या कशा? व 2011च्या जनगणनेनुसार जर तुम्ही अबकडचं वर्गीकरण करत आहेत तर ते पूर्णतः बेकायदेशीर आहे। आणि अशा बेकायदेशीर अबकड वर्गीकरणाला SC मध्ये आमचा तीव्र विरोध आहे की अनुसूचित जाती जमातीमध्ये फूट पडण्याचं ब्राह्मणी षडयंत्र भीम आर्मी भारत एकता मिशन हाणून पाडेल। आणि जर हे वर्गीकरण रद्द होत नसेल तर भीम आर्मी भारत एकता मिशन संपूर्ण राज्यभर तीव्र पद्धतीने आंदोलन छेडेल। व तसेच या आरक्षण अबकडची जी सुरुवात ज्यांनी केली तत्कालीन चीफ जस्टिस इंडियाचे भूषण गवई या हरामखोर माणसाने ही घोषणा केली ना अबकडचा प्रकार केला। व काँग्रेस सरकारने तेलंगणामध्ये नालायक राहुल गांधी किंवा काँग्रेस हे सुद्धा दलित विरोधी व आदिवासी विरोधी काम करतं, यांचाही आम्ही तीव्रपणे धिक्कार निषेध करतो। भाजपा स्थापनात असेल तर काँग्रेस नागनाथ आहे आणि आमचा या दोघा गोष्टींना विरोध आहे। भीम आर्मी भारत एकता मिशन अनुसूचित जातीचं दमन रोखण्यासाठी सक्षम आहे आणि जर संविधानिक पद्धतीने हे रोखण्यात येत नसेल तर आम्हाला दंड्याची भाषा करता येते। भीम आर्मीचा दंडा भी मजबूत आहे और झेंडा भी मजबूत आहे, हेच आम्ही शासन प्रशासनाच्या निमित्ताने सांगू इच्छितो। जय भीम, जय भारत।